सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जे आहे ते विधान परिषद निवडणुकीचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार नीलम गोरे आहेत। काही काय सांगाल? खरं तर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विधान परिषदेची निवडणूक आहे, त्या निमित्ताने एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत सातत्याने आणि त्यातच मातोश्रीवरून जो फोन आहे तो फडणवीसांना जो करण्यात येतो आणि त्यांच्या फाईल जे आहे ते कामं केली जात आहे। तर या अँगलने काय पाहताय तुम्ही की अशा स्वरूपाची टायमिंग साधून जे कॉन्टॅक्ट होत आहे आणि एकनाथ शिंदेची दिल्ली दौरे? आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे, त्याचं औचित्य सगळ्यांनी ठेवावं अशी माझी अपेक्षा आहे। 143व्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही शिवसेनेच्या वतीने अभिवादन करायला जमलेलं आहे। आज आपण त्यांच्या स्मारकाच्या इथे उभे अशा वेळेला त्यांचं स्मरण करणं, त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या प्रकारे त्याग केला, स्वातंत्र्यासाठी स्वतःचा विचार समर्पित केले, आणि असं असूनही त्यांच्याबद्दल ज्या गैरसोयी किंवा गैरप्रचार केला जातोय त्याच्याबद्दल मला असं वाटतं की आजही समाजाने स्वतःची दृष्टी साफ केली पाहिजे। तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तो मला स्वतःला प्रतिक्रिया देणं योग्य वाटत नाहीये, कारण माननीय एकनाथजी शिंदे इथे सातत्याने वरिष्ठ स्तरावरती निर्णय घेत आहेत आणि एक मला जे दिसतंय थोडासा एक विकृत स्वरूपाचा प्रचार, सातत्याने चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे जे स्वतः लोक वेगवेगळ्या कारणांमुळे जनतेने नाकारले गेलेले ते सातत्याने शिंदे साहेबांची प्रतिमा कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि योग्य तो निर्णय इथे महायुती घेईल आणि त्याप्रमाणे सगळेच्या सगळे महायुतीचे उमेदवार विजयी झालेले दिसतील अशी मला खात्री आहे। खरं तर तुम्ही पुण्याच्या लोकप्रतिनिधी आहात, गेल्या अनेक दिवसापासून पुणे शहरात जी वाढती गुन्हेगारी आहे त्या संदर्भात नेमका कुठेतरी सुरक्षेचा प्रश्न किंवा पोलीस प्रशासन कमी पडते असं वाटतंय? मला स्वतःला मी या मतापर्यंत आलेली आहे, मी त्याच्याबद्दल अनेकांशी बोलणार पण आहे पुढच्या 8-10 दिवसामध्ये। पुण्यामधले जे अनेक सजग नागरिक आहेत किंवा विविध क्षेत्रातले सामाजिक नेते आहेत त्यांच्याशी पण मी बोलणार आहे। पण पुणे शहर पोलीस आयुक्तालय फक्त पुरेसं नाही आहे, तर कोल्हापूरला महानिरीक्षक असतात, तर तसं इथे पुणे शहरासाठी एखादा महानिरीक्षक दर्जाचा अधिकारी असावा असं मला वाटतं। काही जमावबंदीच्या यापासून गुन्हेगारीच्या जमावबंदी लागू केली होती, अनेक विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत जेवणाचे। रात्री 10ला मेस आणि हॉटेल जे आहेत ते बंद केले जात आहेत, तर कुठेतरी विद्यार्थ्यांची गैरसोय होते। मुळात जमावबंदी म्हणजे लोकांनी जेवायला, दवाखान्यात, कामासाठी जायचं नाही असा जर का कोणी अर्थ काढत असेल तर ते अगदी तुगलकी विचार आहे असं मला वाटतं। त्यामुळे अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना काय अडचणी येत असेल तर त्यांनी आम्हाला सांगावं, परंतु थोडक्यात कुठेतरी समाजाला भडकवून दिशाभूल करणारे काही लोक असतात त्याच्या संदर्भातलं फक्त पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं। होत्या नीलम गोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या काही महायुतीचे जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी निवडून येतील यात मनात कोणतीही शासनकता नाही। मात्र एकनाथ शिंदे सारख्या चांगल्या काम करणाऱ्या माणसावर जे आहे ते अशा स्वरूपाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं ह्या निवडणुकीच्या माध्यमातून असंही म्हणणं त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलंय। कॅमेरामन अमित पारखेच्या प्रथमेश आंबे, LS मराठी, पुणे।